Hi everyone, I came to duty and my routine work was going on. Whatever smear and whatever cases were there, I was reporting them. After that, we had a different plan today because our Jiju ka birthday tha. So we were going to go at Didi's place for dinner and birthday celebration. So after work, we were going to meet at night क्योंकि सब लोगों को everyone was busy. So dinner का ही plan हुआ था. So once my work was done, I left for home. Then after going home, I was getting ready because फिर बहुत काफ़ी लेट हो गया था मुझे. There was a lot of traffic on the way. That is why I got a bit late. उसके बाद जाके I was going to get ready. उसके बाद हम लोग निकलने वाले थे. So फटाफट quickly I got ready. Everyone was going to wear a sari, but since मेरे पास time नहीं था, so I skipped that idea. So I left with mummy papa because Ranjit directly was going to come at their place. So हम तीनों निकल गए गिफ्ट्स एंड बुके लेके. मी पोहोचलो दीदींच्या सोसायटीमध्ये. आम्हाला लेट झालेला बऱ्यापैकी 9:30 वगैरे झालेले. Once we reached, Krishna ने हम लोग को देखा and he was so excited and shouting. He was so happy. कृषूचा आणि मामाचा धिंगाणा चाललेला मस्त. आम्ही टाइमपास केला त्याच्यासोबत. अँड देन दीदीने ना खूप छान मस्त मेन्यू बनवलेला सगळं जेवणाचा. शी मेड चीज बॉल्स विच वर सो यम्मी अँड बिग. मी तर आरामात 5 to 6 खाल्ले बिकॉज मला खूप आवडलं ते. अँड देन त्याच्यानंतर आम्ही खूप मस्ती कृषीसोबत मस्ती करायला खूप मजा येते. त्यानंतर यांना चिकन हे बनवलेले लॉलीपॉप्स तंदुरीवाले. ते वर ऑल्सो सो यम्मी. आम्ही तर स्टार्टर्समध्येच इतके फुल झालेलो आणि आम्हाला म्हणजे काय आयडिया नव्हती की 2 डिझर्ट्स आहेत. सो ते झाल्यानंतर आम्हाला डेझर्ट्स पण खायचे होते. सो डेझर्ट्समध्ये त्यांनी हे मँगो विथ क्रीम बनवलेलं विच वॉज सो यम्मी. त्याच्यामध्ये आईस्क्रीम वगैरे पण घातलेलं. मम्मींना तर खूप आवडतं. ते खाल्लं. नंतर हे दोघं इतके मस्ती करत होते. कृषू रडस तर मस्ती केली. रंजित तसंच करतो त्याला नेहमी. ते झाल्यानंतर केक होता आमचा नेक्स्ट डेझर्ट. म्हणजे आधी केक कटिंग झालं. सो केक कटिंगमध्ये ते बुके वगैरे जो मी घेऊन आलेली ड्युटीवरून येताना तो दिला जिजूंना. आणि हा केक दीदीने स्वतः बनवला होता. त्याला चॉकलेट केक होता तो. इट वॉज व्हेरी क्यूट. ते केक कटिंग वगैरे आधी त्यांना ओळखून घेतलं जिजूंना. त्याच्यानंतर मग आम्ही केक कटिंग वगैरे स्टार्ट केलं मस्ती करत करत. मस्त. क्रिशूचं तर खूप त्याची खूप घाई झालेली ॲक्च्युली केक खाण्यासाठी. त्याला केक खूप जास्त आवडतो. सो तो खूप थांबला होता कधीचा की ह्यांचं कधी होईल आणि केक कटिंग कधी होईल. ते झाल्यानंतर काय मग विचारायलाच नको. पाहिजे तेवढा केक खाल्ला त्याने. मुली सगळे बिझी असतात आपल्या आपल्या कामामध्ये. असंच काही बड्डेजच्या वगैरे निमित्ताने भेटणं पण होतं. फॅमिली गेट टुगेदरसारखं आणि क्वालिटी टाईम स्पेंड होतो. प्लस मस्त मस्त खायला पण भेटतं. कृषीसोबत पण मस्ती करायला भेटते. सो असे फॅमिली टाईम्सला खूप मजा येते. म्हणजे मी तरी वेट करत असते की कधी कुणाचा काय बड्डे किंवा काही इव्हेंट येईल आणि आम्ही एकत्र येऊ. अशा प्रकारे डे स्पेंड केला बर्थडे स्पेशल जिजूंचा. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करा.
आणि निघताना ना कृषी खूप हंगामा करायला लागलेला. तो म्हणत होता की इथेच थांबा, जाऊ नका तुम्ही लोक. अरे पप्पा पण येत आहे.